नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं श्रद्धा पाठक। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले सिंधुदुर्ग के मालवण स्थित राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गिरने के बाद राजनीति गर्मा गई है। सामना संपादकीय के जरिए शिवसेना यूबीटी ने महायुति पर निशाना साधा। शिवद्रोहियों गेट आउट। शिवसेना यूबीटी का जवाब। बीजेपी नेता नारायण राणे ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए जवाब देते हुए उद्धव ठाकरे पर निशाना साधा और उद्धव ठाकरे पर कई हास्यपद और निजी टिप्पणी करते हुए कई गंभीर आरोप भी लगाए। हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता। मोदींना माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून, पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली? उद्धव, तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलण्याची, लायकी नाही। तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत तुझ्या लहानपणापासून। अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला की वा उद्धवचं काम आहे करा, हे काम एवढं सांगायला या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते। पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर तो उद्धवकडे गेले, माझी ओळख नव्हती, की राणे साहेबांची ओळख होती, तुम्ही जरा सांगा। मिलिंद नार्वेकरनी पैसे आमच्या रवी शेंडगेकडून घेतले 3 लाख रुपये। कोण करायचे? काय रवी पण कुठेतरी असेल इथे, आहे का रे? असेल तर बोलव, जाता जाता हात काय एवढं। बरं, कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला, ज्याची आता चौकशी चालू आहे। 15% पैसे घेतले, 15। आदित्य ठाकरेंनी भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलू नये। नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, शिवसेने नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत, ते एकच काम करत होते, मातोश्रीवर पैसे पोचवायचं। पैसे हाताने दिले आहेत, तुझी रसीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी। हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोस तू। अरे जनाची नाही मनाची तरी तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही रे, कधीच होऊ शकणार नाही। तुला वैचारिकता नाही, कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही, कायदा कसा हाताळतात तुला 1% पण त्याचं नॉलेज नाही, ना बजेटचं। कसं काय म्हणून मुख्यमंत्री? तेव्हा शरद पवारांनी केलं। महाराष्ट्राला ही शिवसेना उद्धव ठाकरेची हिताची नाही। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी गाले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।